नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मेंदू व मणक्या विकारांवर अत्याधुनिक शस्त्रक्रिया एक नवीन वरदान कशा प्रकारे ठरतं या मणक्याच्या आणि मेंदूच्या विकारांवर याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत सांगलीच्या उषक्काल अभिनव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर देवदत्त पाटील. सरांची ओळख करून देते, मात्र त्याआधी त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत. सरांविषयी थोडक्यात जाणून घेऊया. डॉक्टर देवदत्त पाटील यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी अहमदनगर इथून MBBSचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर MS ही पदवी त्यांनी DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर इथून पूर्ण केली आहे. तसंच डॉक्टर देवदत्त पाटील हे जनरल सर्जरीमध्ये गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहेत. डॉक्टर देवदत्त पाटील यांनी MCH झाल्यानंतर सिनियर न्यूरोसर्जन डॉक्टर दत्तप्रसन्न काटीकर यांच्या मज्जारज्जू सर्जरी आणि इन्स्ट्रुमेंटेशन यांचा विशेष अनुभव त्यांनी घेतला आणि त्याचप्रमाणे त्यांच्या MCH अभ्यासक्रमाच्या कालावधीत सुद्धा मेंदू आणि मज्जारज्जू शस्त्रक्रियांचा प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीशी आला. डॉक्टर देवदत्त पाटील यांना हेड इंजुरी तसंच स्पाइन सर्जरी आणि ब्रेन ट्यूमर तसंच वॅस्क्युलर मालफॉर्मेशन म्हणजेच मेंदूतील रक्ताच्या गाठी असणं किंवा रक्तवाहिन्यांसाठीची जाळी अशा विविध प्रकारच्या सर्जरीमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य आहे. तसंच ते सध्या सांगलीच्या उषक्काल अभिनव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वतःची वैद्यकीय सेवा पुरवतात. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की मेंदू संदर्भातले आजार जे आहेत ते कोणकोणते आहेत आणि थोडक्यात न्यूरोसर्जरी म्हणजे काय आणि यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश होतो हे सगळ्यात आधी आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया. डॉक्टर, काय सांगाल? ॲक्च्युली न्यूरोसर्जरी म्हणजे ब्रेन आणि स्पाइन सर्जरी, म्हणजे मेंदू आणि मणक्याचे सर्जरी करणारे डिपार्टमेंट. त्यात दोन्ही, नुसतं फक्त ब्रेन येत नाही, स्पाईनचे पण आजार येतात. जर मला विचारलं तर त्यात कुठले कॉमन आजार असतात, ब्रेनकडे जर ब्रेनचे विचारले तर सगळ्यात कॉमन असतं हेड इंजुरी, म्हणजे ॲक्सिडेंटच्या केसेस जे आपण रोज बघतो ऐकतो. त्याच्यानंतर असतं स्ट्रोक म्हणजे मेंदूत BP वाढल्यामुळे रक्तस्राव होणे किंवा रक्तपुरवठा मेंदूला कमी पडणे, त्याच्यामुळे इन्फाक्ट म्हणजे मेंदूला सूज चढते. त्याच्यानंतर तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आपण कॉमनली ऐकत असतो ब्रेन ट्यूमर, ब्रेन कॅन्सर जे काय होतं. त्यात पण बरेच प्रकार आहेत ट्यूमर आणि ब्रेन ट्यूमरमध्ये. त्याच्यानंतर असतं रक्तवाहिन्यांचे, मेंदूत रक्तवाहिन्यांचे जाळे होऊन त्याच्यामुळे पण मेंदूला सूज चढणे. त्याच्यानंतर रक्तवाहिन्या ज्या मेंदूला महत्त्वाच्या जात असतात त्याला रक्तवाहिन्यांना फुगा येऊन एखाद वेळेस रक्तस्राव होणे किंवा मेंदूला सूज चढणे, ते कॉमन हे मेंदूतले हे आजार आहेत. तसेच मणक्यातले पण आजार बरेच असतात. त्यात एक तर वयोमानानं मणक्यांमध्ये होणारी झीज, त्याच्यामुळे जे काय मणक्यांमधली जी काही गादी असते ती सरकून डिस्क प्रोलॅप्स जे म्हणतो. त्याच्यानंतर ॲक्सिडेंटमध्ये मणके पुढे मागे सरकणे, लिस्थेसिस म्हणतो आपण. त्याचप्रमाणे तिसरं म्हणजे मणक्यातील जे काय गाठ किंवा स्पायनल कॉर्ड ट्यूमर्स म्हणतो. तर हे असे कॉमन हे सगळ्यात मेंदू आणि मणक्यातले हे आजार आहेत. हे आम्ही जे कॉमन ऑन अ डेली बेसिस बघत असतो ते ऑपरेट करत असतो. तर हेच न्यूरोसर्जरी म्हणजे ब्रेन आणि स्पाईन असं दोन्ही आहे. अच्छा डॉक्टर, मेंदूला किंवा पाठीच्या कण्याला किंवा मणक्यांना त्यातल्या इजा जर झाली तर सर्जरी हा एकमेव पर्याय असतो का? म्हणजे उपचार पद्धतींमध्ये फक्त सर्जरी, आणि जर तोच असेल तर कसं ठरवलं जातं की आता या रुग्णाची सर्जरीच करायला हवी? ॲक्च्युली मेंदू किंवा मणक्याला इजा होणे, एक तर आपण CT स्कॅन MRI करून घेतो आणि त्याच्यावर मग त्या CT स्कॅन किंवा MRIमध्ये काय काय फाइंडिंग्स आहेत, काय काय दिसतं आहे. आता फॉर एक्झाम्पल आता मेंदूत रक्तस्राव झालेला आहे, तो रक्तस्राव कितपत आहे, किती झालेला आहे, त्याचप्रमाणे पेशंटची कंडिशन, क्लिनिकल कंडिशन जे आम्ही बघत असतो, पेशंट कोम्यात जातो आहे का किंवा शुद्धीवर आहे, थोडंसं बोलतो आहे नाही बोलतो आहे, ICUमध्ये ठेवून ऑब्झर्व करणे. हे त्याच्यानंतर जर ठेवून एखाद वेळेस कधी अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो, त्यात जर तो शुद्धीवर येत असेल तर मग ते एखाद वेळेस आपण कन्झर्वेटिव्ह म्हणजे ऑपरेशनची गरज लागत नाही. त्यामुळे कधी पण हेड इंजुरीचे पेशंट किंवा रक्तस्राव झालेले पेशंट आम्ही अंडर ऑब्झर्वेशन ठेवणे हे आम्ही सल्ला देत असतो पेशंटच्या नातेवाईकांना. कधी पुढच्या
एक 12 ते 24 तासात किंवा 48 तासात ते कधी कधी तो रक्तस्राव किंवा सूज वाढण्याची शक्यता राहते. परत एक आम्ही रिपीट चेक स्कॅन CT स्कॅन करून घेत असतो, जेणेकरून त्यात जर चुकून रक्तस्राव किंवा सूज वाढत असेल आणि पेशंट कोम्यात जात असेल तर मग ते ऑपरेशनची गरज लागते. हे झालं मेंदूकडून, हे इमर्जन्सी केसेसमध्ये. जर काय डायग्नोज ब्रेन ट्यूमर असेल किंवा रक्ताचं जाळं असेल किंवा रक्तवाहिनींना फुगा आला असेल तर मग गोष्टी बदलतात. त्याला ऑपरेशन हे 100% हे लागतच असतं. फक्त अंडर ऑब्झर्वेशन आम्ही ठेवत असतो कधी कधी. त्यात जर पुढच्या 12 ते 24 तासात जर काही बिघाड होत असेल तर मग ऑपरेशनकडे वळतं, किंवा जर नाहीतर मग आधी CT स्कॅनमध्ये जर काय रक्तस्राव मोठा असेल तर मग ते 100% ऑपरेशनची गरज लागते. डॉक्टर, बऱ्याचदा काही कॉम्प्लिकेशन्स, काही गुंतागुंत निर्माण होते मेंदूमध्ये आणि त्यामुळे गाठी येतात. म्हणजे आणि मला स्पेशली मेंदूत येणाऱ्या गाठींबद्दल विचारायचं आहे की प्रत्येक गाठ ही ट्युमरस असू शकते असंच असतं का, किंवा मुळात ते ओळखायचं कसं साधारणतः, आणि ब्रेन ट्युमरची लक्षणं काय आहेत? ॲक्च्युली आता ब्रेन ट्युमरची लक्षणं किंवा ओव्हरऑल लक्षणं, ब्रेनमध्ये काहीही झालं तरी लक्षणं एकच असतात. एक तर डोकेदुखी, त्याच्यानंतर उलटी होणे, त्याच्यानंतर फीट आखडी येणे, त्याच्यानंतर एका बाजूचे हातापायाची ताकद कमी होणे. हे एक 3-4 गोष्टी ज्या असतात ह्या सगळ्यात कॉमन गोष्टी असतात ब्रेन ट्युमरमध्ये ची लक्षणेमध्ये. हे जर असं होत असेल, एक पेशंट किंवा नातेवाईक येतात की हे बाबा हे आठवड्या 10 दिवसापासून होतं आहे किंवा 15 दिवसापासून होतं आहे, तर पहिलं आपण CT स्कॅन किंवा MRI करून घेत असतो. त्यात कन्फर्म डायग्नोसिस कळत असतं, बाबा ही ह्यात ब्रेन ट्यूमर आहे, कुठल्या मेंदूमध्ये आहे, मोठ्या मेंदूमध्ये आहे, लहान मेंदूमध्ये आहे, कुठल्या बाजूच्या मेंदूमध्ये आहे, राईट साईड उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला आहे हे कळतं. आणि त्याप्रमाणे ते मेंदूवर किती दाब देते, प्रेशर येतं आहे, त्याच्यावर मेंदूवर त्याच्यामुळे मेंदूचं काम कितपत कमी होतं आहे, त्याच्यावर मग आपण ते ब्रेन ट्यूमर हे आपण म्हणजे ऑपरेशनकडे वळतं. आता ब्रेन ट्यूमरमध्ये पण एक तर प्रायमरी असतात, प्रायमरीमध्ये पण साधे ट्यूमर्स पण असतात किंवा वेगळे कॅन्सरसारखे पण ट्यूमर्स असतात. ते जोपर्यंत आपण काढून ते तपासायला पाठवत नाही तोपर्यंत ते 100% शिक्कामोर्तब होत नाही की बाबा हे साधा ब्रेन ट्यूमर आहे, ट्यूमरमध्ये पण ब्रेन ट्यूमर आहे का किंवा हे कॅन्सर आहे किंवा अजून काय आहे. तर हे काढल्यावर ते गाठ जी आहे ती तपासायला पाठवल्यावरच कळत असतं. तर हे असं सगळं आहे. अच्छा, साधारण लक्षणांच्या बाबतीत विचार केला तर साधारण कोणत्या प्रकारचा त्रास त्या रुग्णाला होत असतो? एक तर डोकेदुखी, उलट्या, चालताना तोल जाणे, एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणे किंवा हातापायाला मुंग्या येणे, त्याच्यानंतर कधीकधी दिसायला कमी येणे, त्याच्यानंतर कधीकधी फीट येणे म्हणजे सीझर किंवा एपिलेप्सी आकडी हे येणे, हे सगळ्यात हे कॉमन गोष्टी आहेत. ह्या जर 5-6 गोष्टी जर होत असेल तर इट इज बेटर. सगळ्यात सोपी गोष्ट आहे एक साधा CT स्कॅन करून घेणे. त्यात प्रायमरी डायग्नोसिस हे कळत असतं, बाबा काहीतरी मेंदूमध्ये आहे, काहीतरी आहे, गाठ आहे, काय आहे. त्यापुढे मग MRI करून घेऊ शकतो, डिटेल स्टडी करून घेऊ शकतो आणि त्याच्यावर मग पुढे आपण आपली वाटचाल किंवा डिसिजन ठरवू शकतो. अच्छा डॉक्टर, बऱ्याच जणांना आता तुम्ही जसं उत्तरात उल्लेख केलात की फीट्स किंवा आकडी येणं किंवा सीजर्स येणं, एपिलेप्सीचे पेशंट्स जे असतात रुग्ण, त्यांना हा सगळा त्रास असतो. पण या सगळ्यावर पण सर्जरी हा उपाय असू शकतो का? आणि समजा जर आपण ती सर्जरी केली तर पुन्हा त्याची पुनरावृत्ती, फीट्स किंवा आकडी येणं याची शक्यता किती आहे? फीट्ससाठी सगळ्यात पहिली ट्रीटमेंट असते मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट, म्हणजे टॅबलेट्स, गोळ्या घेणे, अँटी एपिलेप्टिक म्हणजे फीट येऊ नये म्हणून गोळ्या घेणे. त्याच्यावर जर कंट्रोल होत असेल तर ते आपण टॅबलेट्सवरच कंट्रोल करतो. फीट्ससाठी सर्जरी ही एपिलेप्सी सर्जरी म्हणून हे एक सब स्पेशालिटी आहे न्यूरोसर्जरीमध्ये. पण ती कधी ज्यावेळी फीट्स इंजेक्शन किंवा गोळ्यांनी ते कवर होत नाही, कंट्रोल होत नाही आहेत, पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ, रोजचं जे काय आहे क्वालिटी ऑफ लाईफ जगणं ते हॅम्पर होतं आहे, म्हणजे त्यात बिघाड होतो आहे, त्यात तो प्रॉपर नेहमीचे आपले जे काय दिनचर्या असते ती करू शकत नाही, तर मग ते आपण एपिलेप्सी सर्जरीचा एक आपण विचार करू शकतो. एपिलेप्सी सर्जरी म्हणजे काय, आपण त्यात एक तर सगळ्यात पहिलं
EEG म्हणून इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम एक असतं, ते एक तपासणी आपण करून घेत असतो. म्हणजे ब्रेनच्या ज्या ॲक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज असतात त्या कितपत त्यात चेंजेस झालेले आहेत, त्यात कुठून फिट येते हे आपल्याला कळत असतं. अच्छा. त्याच्यानंतर एक आपण MRI असतो, एक स्पेसिफिक MRI असतो एपिलेप्सीसाठी, एपिलेप्सी प्रोटोकॉल म्हणून असतो. ते एक MRI आपण करून घेत असतो. त्यात पण एपिलेप्सीचं कारण आपल्याला कळत असतं. कधी कधी ब्रेन ट्युमर्स असू शकतात, कधी कधी रक्तवाहिन्यांचं जाळं असू शकतं, कधी कधी काहीही नसतं तरी पण फिट येत असते. तो भाग कुठला आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. त्याच्यानंतर व्हिडिओ EEG म्हणून एक असतं. म्हणजे काय, पेशंटला आपण अंडर रेकॉर्डिंग ठेवून ती फिट कुठनं उद्भवते आहे हे आणि कुठल्या काय प्रकारे त्या फिटचं आहे, म्हणजे कुठल्या बाजूचे हातपाय जाडले जातात आहे किंवा त्यात पेशंटमध्ये काय चेंजेस होतात आहेत फिट आल्यावर, हे आपण रेकॉर्ड करून त्याप्रमाणे आपण क्रॉस चेक करून आपण ठरवू शकतो बाबा ही फिट कुठनं उद्भवते. आणि त्याच्यावर मग पुढचं आपण एपिलेप्सी सर्जरी प्लॅन करू शकतो. त्यात पण 3-4 प्रकार आहेत एपिलेप्सी सर्जरीमध्ये. एक तर आहे सिम्पल लोबेक्टॉमी, म्हणजे जिथे ती जिथनं उद्भवते फिट मेंदूच्या कुठल्या भागातून तो भाग तेवढा थोडाफार काढून टाकणे. किंवा त्याच्यानंतर दुसरा आहे कॉर्पस कॅलोझोटॉमी. म्हणजे कॉर्पस कॅलोझो म्हणून एक भाग असतो उजव्या बाजूचा, मोठ्या मेंदूमध्ये उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूच्या मेंदूला तो कनेक्ट करत असतो. तो आपण डिस्कनेक्ट करतो कधी कधी फिट थांबवण्यासाठी. कधी कधी आपण अजून एक पुढचं म्हणजे एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे डीप ब्रेन स्टिम्युलेशन. म्हणजे काय, आपण इलेक्ट्रोड्स असतो, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीचे इलेक्ट्रोड्स असतात ते आपण ब्रेनमध्ये ठेवत असतो, जेणेकरून ते जे काय इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी, ब्रेनची जी काय ॲक्टिव्हिटी जी काय बदललेली असते एपिलेप्सीमुळे, फिटमुळे, ती आपण नॉर्मल आणण्यास मदत करतो. ते ह्या अशा एक 3-4 असे आपले ऑप्शन्स आहेत एपिलेप्सी सर्जरीमध्ये. पण पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट, त्याच्यानंतर एपिलेप्सी सर्जरी. त्यात पण आता तुम्ही म्हणताय रिकरन्स रेट्स एक साधारण, जरी आपण एपिलेप्सी सर्जरी कुठलाही आपण ऑप्शन निवडून तो पेशंट जरी त्यातनं बरा झाला, बाहेर आला आणि घरी जरी गेला, एक आपण 6 महिने ते वर्षभर फिट येते का नाही, कितपत कमी होते ह्याच्यावर आपण लक्ष ठेवत असतो. आणि त्याच्यानंतर मग मेडिसिन्स आपण कमी करत असतो. नक्कीच सर, आपण आणखी या संदर्भात डॉक्टर देवदत्त पाटील यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर देवदत्त पाटील. डॉक्टर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, ब्रेन हॅमरेज या संदर्भात किंवा ब्रेन हॅमरेजची समस्या ज्यांना आहे यात न्यूरोसर्जरी कितपत महत्त्वाची भूमिका बजावते? आता ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूत रक्तस्राव हे कॉमन ॲक्सिडेंटमध्ये होतात किंवा BP वाढल्यामुळे होतात किंवा रक्तवाहिनी फुटल्या गेल्यामुळे हे होत असतात. आमच्यात एक म्हण आहे, टाईम ब्रेन इज टाईम, म्हणजे किंवा गोल्डन आवर म्हणून एक कन्सेप्ट आहे. तुम्ही ते जेवढ्या लवकरात लवकर पेशंट हॉस्पिटलला पोचणे गरजेचं असतं, CT स्कॅन करून घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यावर निर्णय लगेच घेणं गरजेचं असतं. एक गोल्डन आवर म्हटलं तर 1 तासभर असतो. म्हणजे असं हे थिअरॉटिकल आहे, तरी पण एक गोल्डन आवर म्हणून एक टर्म आहे. किंवा ब्रेन इज टाईम, जेवढा वेळ जाईल तेवढं ब्रेनचं इजा होणार आहे, ब्रेनचं फंक्शनिंग कमी होणार आहे आणि तेवढेच साईड इफेक्ट्स नंतर किंवा रिहॅबिलिटेशन किंवा इरिव्हर्सिबल डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून लवकरात लवकर निदान करणे आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेणे हे ब्रेन हेमरेज किंवा मेंदूमध्ये रक्तस्रावचं एक सगळ्यात पहिलं आपल्याला स्टेप असते. आणि त्यात न्यूरोसर्जरी हे ब्रेन हेमरेज किंवा हे मेंदू जे काय ॲक्सिडेंटमध्ये झालेले जे काय रक्तस्राव असतात, जर मोठे असले, मेंदूवर जर सूज वाढत असेल, लहान मेंदूवर जर त्याचं प्रेशर पडत असेल, पेशंट कोम्यात जात असेल, श्वास घ्यायची प्रक्रिया कोलमडत असेल, BP हृदयाचे ठोके जर कमी जास्त होत असतील, तर 100% त्याला लवकरात लवकर ऑपरेशन करून घेणे, रक्तस्राव काढणे आणि दाबलेल्या मेंदूला किंवा सुजलेल्या मेंदूला जागा करून देणे, जेणेकरून मेंदूचं काम जे काही बंद झालेलं आहे ते परत पूर्ववत होण्यास मदत करणे, हे लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं असतं.
अच्छा डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं, ज्या मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया आहेत किंवा मज्जारज्जूशी संबंधित शस्त्रक्रिया आहेत, त्यांच्या बाबतीत एक सर्वसाधारण लोकांमध्ये हा गैरसमज आहे की जर मी ही सर्जरी केली, मला काही त्रास आहे आणि मी जर ती कुठलीही मेंदूशी संबंधित सर्जरी केली तर कदाचित मला व्यंगत्व येऊ शकतं किंवा मी माझं मानसिक संतुलन माझं ढळू शकतं किंवा माझी चेतना जाऊ शकते. तर हा गैरसमज किंवा ही रुग्णांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी आपल्याला काय सांगता येईल, जरा सविस्तरपणे सांग. आता जर हा जो प्रश्न आहे ह्याला आता रिसेंट टेक्नॉलॉजीज आता इतकी पुढे गेलेली आहे न्यूरोसर्जरीमध्ये, त्यात आपल्याकडे असे मशीन्स इंट्राऑपरेटिव्ह मदत करायला आलेले आहेत, जसं की न्यूरो मॉनिटरिंग आहे, त्याच्यानंतर आपलं न्यूरो मायक्रोस्कोप्स आहेत आणि न्यूरो नॅव्हिगेशन आहे. म्हणजे ह्या मशीन्सची ही मदत असते की जिथे काही प्रॉब्लेम आहे, समजा गाठ आहे, ब्रेन ट्यूमर आहे किंवा स्पाईन ट्यूमर आहे, तो न्यूरो नॅव्हिगेशन हा प्रकार असा आहे, आपण जसं GPS जसं वापरतो, म्हणजे इथून आपल्याला कुठे जायचं ते GPS जसं आपल्याला गाईड करतं तसंच न्यूरो नॅव्हिगेशन गाईड करत असतं. त्यामुळे त्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ऑपरेशन करत असताना बाकीच्या टिश्यूला किंवा बाकीच्या मेंदूला किंवा बाकीच्या मणक्यांना, मज्जारज्जूला इजा होत नाही. जे काय जिथं आपल्याला बरोबर पोचायचं ते बरोबर न्यूरो नॅव्हिगेशन आपल्याला पोचवत असतं. त्याचप्रमाणे न्यूरो मॉनिटरिंग पण आलेलं आहे. न्यूरो मॉनिटरिंग म्हणजे काय, ते जे काय मणक्यातल्या गाठी असतात त्याच्यामुळे कधीकधी नॉर्मल मज्जारज्जूला इजा होण्याची शक्यता असते आणि पायाची ताकद जाणे, पेशंट चालणं बंद होणे, ही जी भीती असते, ते न्यूरो मॉनिटरिंग हे आपण ज्यावेळी ट्यूमर काढत असतो, नॉर्मल मज्जारज्जूला इजा होऊ नये म्हणून ते आपल्याला त्यावेळी इंट्राऑपरेटिव्ह ते सिग्नल देत असतं. त्यामुळे आपण हे व्यंगत्व आणि हे जे काय, ह्या आधी 20-30 वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि आत्ताच्या गोष्टी बऱ्याच फरक पडलेला आहे. इंट्राऑपरेटिव्ह मदत बऱ्यापैकी आपल्याला मशीन्स, टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी आलेली आहे. त्यामुळे व्यंगत्व हे होणं आता शक्यता बऱ्यापैकी कमी होत असते. आणि त्याचप्रमाणे मेंदूचे जे काय हे असतात, ट्यूमर असतात किंवा रक्तस्राव असतात, त्याच्यामुळे व्यंगत्व येण्याची शक्यता असते. त्यात एक मी स्पेसिफिकली ह्यात एक ॲड करेन, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर, ICU केअर आणि पोस्ट ऑपरेटिव्ह न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे फिजिओथेरपी, हे पण खूप महत्त्वाचं असतं. ऑपरेशन हा भाग ऑलमोस्ट 30-40% झाला. त्याच्यानंतर पेशंटला व्यवस्थित ते व्यंगत्व होऊ नये, अजून काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून ICU बॅकअप आणि रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपी किंवा न्यूरो रिहॅबिलिटेशन पण महत्त्वाचं आहे. त्याच्यावर भर दिला जात नाही. हे न्यूरोसर्जरी फक्त हे बऱ्यापैकी हे सगळं टीमवर्क आहे. इट कंप्राइज न्यूरोसर्जन, ICU इंटेन्सिव्हिस्ट आणि मग फिजिओथेरपी, न्यूरो रिहॅबिलिटेशन. नक्कीच डॉक्टर देवदत्त, उषक्काल अभिनव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदूशी संबंधित आणि मणक्यांशी संबंधित बऱ्याच शस्त्रक्रियासुद्धा केल्या जातात. तर इथे ज्या ॲडव्हान्स उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्याविषयी जरा सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत मला विचारायचं आहे की लहान मुलांच्या बाबतीत जेव्हा या सगळ्या संदर्भातल्या न्यूरो सर्जरीज उद्भवतात त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे. पीडियाट्रिक न्यूरोसर्जरी ही एक सबस्पेशालिटी आहेच. त्यात बरेच कंजेनायटल म्हणजे काय, जन्मजात जे काय दोष असतात किंवा ट्यूमर्स असतात किंवा मेंदूची वाढ होत नाही, बरेच त्यात आपल्याला आजार पण असतात. त्यात जर समजा आता जर मेंदू सगळ्यात लहान मुलांमध्ये लहान मेंदूमध्ये गाठी जास्त होण्याची शक्यता असते. लहान मेंदू सगळ्यात महत्त्वाचा मेंदू असतो. एकतर सगळं श्वास घेणे, BP, त्याच्यानंतर शुद्धीवर राहणे हे कंट्रोल करत असतो. त्यात बऱ्यापैकी ट्यूमर्स येत असतात. लवकरात लवकर CT स्कॅन, MRI, इमेजिंग, रेडिओलॉजिकल इमेजिंग करून घेणे, निदान करणे आणि ऑपरेशन किंवा निर्णय घेणे हे त्याच्यावर असतं. स्टेजिंग काय आहे हे आपण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. तर त्यामुळे हे पीडियाट्रिक ब्रेन ट्यूमर्स पण बऱ्यापैकी असतात. स्पाईन डिफॉर्मिटीज पण बऱ्यापैकी असतात. म्हणजे काय, मणके बरोबर सरळ कधी एकमेकांच्या अलाइनमेंटमध्ये नसतात. त्याच्यानंतर मणक्यांचं हाड जे असतं ते पूर्णपणे डेव्हलप होत नाही.
त्यामुळे मणक्यांमधनं जाणारे जे मज्जारज्जू असतात ते पूर्णपणे डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळे पायाची ताकद कमी होते. हे आपल्याला हे पण बऱ्यापैकी पिडॅट्रिक एजमध्ये बऱ्यापैकी दिसत असतात. तर हे लवकरात लवकर त्यात निदान होणे आणि त्याच्यावर निर्णय घेणे खूप गरजेचं असतं. अच्छा डॉक्टर, जाता जाता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की ज्या काही आपल्या ब्रेन डिफॉर्मिटीज आहेत किंवा मणक्याशी संबंधित आजार आहेत किंवा दुखणी आहेत, बदलत्या जीवनशैलीमध्ये हल्ली मणक्यांमध्ये पाठीच्या कण्यामध्ये गॅप येण्याचं, मणक्यांमध्ये गॅप येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. स्पॉन्डिलायसिसचं प्रमाण, स्लीप डिस्क हे सारखे जे आजार आहेत, चकती सरकणे, तर ते वाढलेले आहेत. तर या सगळ्या संदर्भात काय उपचार आपल्याला उपलब्ध आहेत? ॲक्च्युली लाईफस्टाईलमध्ये थोडंसं चेंजेस करणं गरजेचं आहे. जे सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून बैठं काम जे झालेलं आहे, थोडंसं करायचं वेगळं काही नाही आहे. रेग्युलर एक्सरसाइज, रेग्युलर वॉक, थोडंसं वजन वेट कंट्रोल करणं, वजन वाढू देऊ नये, हे थोडंसं आपल्याला त्याच्यावर थोडंसं रोज नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आपले जे काय योगासनं आहेत, बॅक कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस जे असतात, हे रोज करणं गरजेचं आहे 40 नंतर. आणि त्याच्यानंतर त्यात ह्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी स्पाईनचे स्लिप डिस्क किंवा मणक्यातला गॅप कमी होणे किंवा नसवर दाब येणे हे शक्यता आपल्याला टाळता येते. स्पाईन सर्जरीमध्ये मला जर विचारलं, पहिली ट्रीटमेंट ही कॉन्झर्वेटिव्हच असते. मेजॉरिटी ह्याच्यामध्ये कॉन्झर्वेटिव्हच असते. लगेच ऑपरेशन म्हणून आम्ही कधी, जर काय चालणं कमी होतं आहे, पायाला मुंग्या येतात आहेत, पाय भरून येतात आहेत, क्वालिटी ऑफ लाईफ थोडंसं त्या पेशंटचं किंवा माणसांचं हॅम्पर होतं आहे, तर मग MRIमध्ये ते आपण बघत असतो आणि MRIमध्ये ते कितपत त्याच्यावर दाब पडला आहे नसांवर, मग त्याच्यावर ते ऑपरेशनची गरज आहे का नाही हे आपण ठरवत असतो. पण पहिला आहे कन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे मेडिसिन देणे, नाहीतर मग सर्जरीकडे जाणे. सर्जरीमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. आता आधीसारखं स्पाईन सर्जरी राहिलेली नाही आहे. त्यात पण आता आपण एंडोस्कोपिक स्पाईन, मिनिमल इन्व्हेजिव्ह, हे आपण त्यात बरेच ऑप्शन आलेले आहेत. नक्कीच. तर आपण पाहिलं की तुम्हाला सुद्धा या सगळ्या संदर्भातल्या सर्जरीज करून घ्यायचं असेल आणि डॉक्टर देवदत्त यांना भेटायचं असेल, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि याद्वारे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही सांगलीच्या उषःकाल अभिनव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊ शकता आणि डॉक्टरांना भेटू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर आपण इथेच थांबतोय साम संजीवनीमध्ये. मात्र पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.